नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यात चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत आरक्षण सोडण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करत सखोल चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षण सोडत असताना काही गावात SC/ST प्रवर्गातील मतदार मोठ्या संख्येने असून त्या ठिकाणी OBC व जनरल आरक्षण काढण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जर तालुक्यात नवीन आरक्षण काढण्यात आले नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा यावेळी जिल्हा प्रशासनाला शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला. 30/6/2025 रोजी शिंदखेडा तहसीलमध्ये जे आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. पैशांची देवाणघेवाण झालेली आहे. त्याच्यामुळे तहसीलदारांनी ते आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर साहूर, झोटवाडे, वडदे आणि चांदगड या गावामध्ये OBC समाज किंवा जनरल समाज राहत नाही. तिथं SC आणि ST समाज राहतो जनगणनेच्या अहवालानुसार. आणि ST समाज हा 95 ते 90% राहतो. उर्वरित 3-4-5% SC समाज राहतो. तर अशा ठिकाणी OBC उमेदवार निवडणूक लढणार कशी? जनरलचं ठीक आहे, पण 3 जागा OBCच्या दिलेल्या आहेत. तिथं OBC माणूस निवडणूक लढणार कशी? आणि ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस जनरल होतं त्या ठिकाणी परत जनरल दिलं. असं आरक्षण काढता येत नाही. याचा अर्थ मोठा गोड बंगाल आणि मॅच फिक्सिंग. एक यादी एखाद्या सत्ताधारी पक्षाकडनं ती यादी त्यांनी तहसीलदारांना पाठवलं आणि तहसीलदारांनी तीच यादी जशीच्या तशी डिक्लेअर केलेली आमचा संशय आहे. आणि काही जागांमध्ये पैशांची देवाणघेवाण करून त्या जागांची अदलाबदल केलेली आम्हाला दिसते. आणि म्हणून ते जे त्या ठिकाणचे जे अनिल गवांदे जे तहसीलदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि घडलेल्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. हे आरक्षण नवीन शिंदखेडा तालुक्याचं सगळं आरक्षण OBC, SC, ST, जे आरक्षण आहे ते सगळं नवीन निघायला पाहिजे. त्या संदर्भात आम्ही माननीय महोदय कलेक्टर मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहेत. आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.